मित्रांनो, जर का तुम्ही MPSC टार्गेट 2026 सेट केला असेल, त्यामध्ये मग राज्यसेवा असो, कंबाईन असो की सरळ सेवा असो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, भूगोलमध्ये आपण कोकण विभाग या विषयामध्ये पाहणार आहोत. परंतु आज आणि यापूर्वी आपण दोन्हीही कंपेअर करणार आहोत. त्यामध्ये बघा, पूर्वी अभ्यासक्रम का बरं विद्यार्थ्यांना कठीण वाटत होता, त्यामध्ये आपल्याला बघा या प्रकारचं पाठांतर करावं लागत होतं आणि पुन्हा मग ते रिव्हिजन करावं लागत होतं. बघा, यामध्ये विद्यार्थ्यांना खूप अडचणी निर्माण होते लक्षात ठेवण्यासाठी, पुन्हा वारंवार रिव्हिजन करण्यासाठी आणि गोंधळ निर्माण होत होता. परंतु हे सर्व आपण एका व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहोत. सोबतच आपण हे फक्त आणि फक्त व्हिडिओ आणि सर्व मॅपच्याद्वारे घेणार आहोत, म्हणजे जसं तुम्हाला पिक्चर पाहिल्यासारखं वाटेल. एकदम सोपा तरीका आणि लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चला तर सुरू करूया. बघा, यामध्ये आपल्याला काय दिलं, महाराष्ट्र आणि पश्चिम किनारा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये कोकण. ठीक आहे, हे सर्व गोष्टी आपण ॲज इट इज समजू, जसं की आपण मूवीज पाहत आहोत. मूवीजमधलं एकूण एक सीन आपल्याला लक्षात राहते, त्याचप्रमाणे यामध्येही तुम्हाला एकूण एक सीन लक्षात राहणार. तत्पूर्वी आपण पार्श्वभूमी पाहून घेऊ, जे की आपण आधी वाचत होतो. बघा, पूर्वी आपण या प्रकारचा अभ्यास करत होतो जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटत होतं, परंतु आता आपण कठीणकडून सोपं कसं काय जाणार आहोत हे पाहूया. पश्चिम किनाऱ्याचे भौगोलिक स्थान. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा प्रिपरेशन करत होतो MPSCचं, त्यावेळेस आपल्याला सिलेबस दिला जात होतं. त्या सिलेबसमध्ये अशा प्रकारचे आपल्याला डिकोडिंग कोडिंग प्रकारे आपल्याला उलझून टाकणारे सब्जेक्ट दिले जात होते, एक्सप्लेन दिले जात होते. परंतु आज आपण हा सब्जेक्ट एकदम इझी प्रकारे आपण कसा कन्वर्ट करू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विथिन प्रूफ दाखवणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला आधी काय देत होतं हे समजून घ्या. बघा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा कोकणपट्टी म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर आपल्याला काय दिलं होतं, अरबी समुद्र, सह्याद्री. आता बघा, हा अरुंद शब्द महत्त्वाचा आहे. ठीक आहे, याचं डेफिनेशन आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुढचा पॉईंट बघा, प्रस्तरभंग होऊन खाली बसलेला किनारा म्हणजेच काय होत होता, त्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला कशा प्रकारे दिले जात होते. प्रस्तरभंग, पृथ्वीच्या कवचात तडे जाऊन काही भाग खाली बसणे. ठीक आहे, त्यानंतर बघा, जो खाली बसलेला भाग आहे म्हणजेच खचलेला किनारा म्हणजेच काय होत होतं, समुद्राच्या तुलनेत जमिनीचा भाग खाली गेल्यामुळे समुद्र आतपर्यंत शिरणे. त्यानंतर त्याचे डेफिनेशन कशा प्रकारे दिले जात होते आपल्याला, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर काही भूभाग खाली बसला आणि त्यामुळे काय झालेलं आहे, समुद्राने ते जागा व्याप्त केलेली आहे. ठीक आहे, याचं डेफिनेशनही आपण ॲपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, हा किनारा कसा तयार झाला, सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. ठीक आहे, याच्यामुळेच पुरी पार्श्वभूमी तयार होते. आता याचं एक्सप्लेनेशन आपल्याला पुस्तकी भाषेमध्ये कशा प्रकारे दिलं जात होतं, भारत सेसेल्स विभाजन. आता बघा, हे सेसेल्स विभाजन नेमकं काय आहे, तर 60 म्हणजेच 65 ते 70 दशलक्ष वर्षापूर्वी भारताचा भूभाग सेसेल बेटापासून वेगळा झाला. ठीक आहे, त्यावेळी पश्चिम बाजूला मोठे भूभंग तयार झाले. त्यानंतर बघा, आपल्याला काय काय दिले जात होतं, म्हणजे आपण कशा प्रकारे पुस्तकी लँग्वेजमध्ये अडकून जात होतो. मित्रांनो, या प्रक्रियेला रिपटेट कंडिशनल मार्गिन असे म्हणतो ते. त्यामध्ये बघा, डेक्कन ट्रॅप ज्वालामुखी हे देखील आपल्याला एक्सप्लेन कशा प्रकारे केले जात होते. त्या काळात महाराष्ट्राच्या भागात प्रचंड ज्वालामुखीचे उद्रेक झाले, त्यातून बेसाल्ट लावा साचून डेक्कन पठार तयार झालेला महत्त्वाची लाईन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, काही भाग थंड होऊन आता आजमध्ये आपण त्याला कन्वर्ट कशा प्रकारे करू शकतो हे देखील पाहू. आकुंचन पावला, त्यामुळे किनाऱ्याचा भाग हळूहळू खाली बसला. त्यानंतर आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, सह्याद्रीचा उंच कडा. बघा, जो सह्याद्री आहे, ठीक आहे, सह्याद्री पर्वत जो आहे त्याचा उंच कडा. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे, पश्चिम घाट. हा देखील महत्त्वाचा एक्झाम पॉईंटमध्ये. त्यानंतर एक उठलेला कडा, जो एक उठलेला कडा आहे त्याचं डेफिनेशन आपण पाहणार आहोत. तर त्याच्या पायथ्याशी असलेला कोकणपट्टा खाली बसलेला आहे. ठीक आहे, याचं डेफिनेशन आपण पाहणार आहोत. बघा, हे पुस्तकी भाषेमध्ये आपल्याला इरिटेट वाटतो तो वाचण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी त्याच्यापेक्षा, परंतु आपण मॅपद्वारे इतकं सटीक आणि ॲनालाइज करणार आहोत की आपल्याला पिक्चरसारखं लक्षात राहणार आहे. बघा, पुढे काय दिलेलं आहे, त्यामुळे पठार उंच किनाऱ्यावर खचला, म्हणजे जो पठार आहे तो खचला. कशा प्रकारे खचला ते देखील आपण पाहणार आहोत. अशा स्पष्ट उंचीची पायरी तयार झालेली आहे. ठीक आहे, किनाऱ्यावर दिसणारी वैशिष्ट्ये. आता बघा, यामध्ये आपल्याला काय डेफिनेशन दिलेली आहे, जो भाग खचलेला आहे. ठीक आहे, याचे प्रूफ काय, म्हणजेच जो भाग नेमकं खरंच खचलेला आहे याचं सायंटिफिक रिझन काय, किंवा त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करून ते आपण स्पष्ट कशा प्रकारे देऊ शकतो हे देखील आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये बघा, महाराष्ट्र किनाऱ्यावर खालील वैशिष्ट्ये दिसतात. त्यामध्ये आपण कोणतं पाहणार आहोत, खाडी आणि उपसागर. बघा, खाडी नेमकं कशाला म्हणते, त्यानंतर उपसागर कशाला म्हणते हे देखील आपण मॅपद्वारे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, खाड्यांचे एक्झाम्पल दिले आपल्याला, वैशिष्ट्ये, सावित्री, त्यानंतर शास्त्री, नद्या. बघा मित्रांनो, संपूर्ण खाड्या जाणून घेण्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, जाऊन तुम्ही तो देखील व्हिडिओ पाहू शकता. सबमेर्गेज कोश याचे लक्षणं आपल्याला दिसून पडतात, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर दंतूर. बघा, हे IMP आहे. ठीक आहे, याला एक्सप्लेन इतकं चांगलं करणार आपण की तुम्हाला लक्षात नेहमीसाठी राहणार आहे. ठीक आहे, बघा, 700 ते 720 या प्रकारे तुम्ही कोकण किनारपट्टीची लांबी ऐकली असेल, परंतु का बरं 700 किंवा 720 का बरं, हे अत्यंत दंतूर यामध्ये डेफिनेशन आपण पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला सविस्तररित्या लक्षात राहणार आहे. सरळ रेषेतनं जाता किनारा आत बाहेर वळण घेते. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर लहान उपसागर, खडकात खाडी तयार होणे हे देखील महत्त्वाचं आहे. सोबत लक्षात घ्या, समुद्रात बुडाल्यामुळे म्हणजेच काय बुडाली तर जमीन. ठीक आहे, याचं डेफिनेशन पाहणार आहोत आपण. आता बघा, यामध्ये महत्त्वाचं पाहतो म्हणजे आपल्याला महत्त्वाची गोष्ट दिसणार आहे ते म्हणजे पश्चिम किनारा व पूर्व किनारा याची तुलना. ठीक आहे,
याच्यामध्ये तुलना जी केलेली आहे हे महत्त्वाचं आहे. आता तुलनेमधून आपण काय शिकू शकतो आणि एक्झाम पॉईंट याच्यामध्ये कसे अडकतात हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण बघा नैसर्गिक. आता बघा याच्यामध्ये पॉईंट काय येणार आहे, हे सर्व पॉईंट याच्यामध्ये कव्हर होणार आहे. म्हणजेच किनारपट्टी, त्यानंतर दंतूर जे मी तुम्हाला सांगितलं IMP आहे, त्यानंतर खाडी, सरळ सपाट. आता हे सरळ सपाट हे फक्त आणि फक्त दोन शब्द नाही येते, याचं डेफिनेशन खूप महत्त्वाचं आहे. बंदरे, नैसर्गिक बंदरे, जास्त कृत्रिम बंदरे आवश्यक, ठीक आहे. या प्रकारचे मुंबई, रत्नागिरी हे सगळं काही आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता बघा महाराष्ट्रात याचे परिणाम काय होतो हे देखील महत्त्वाचे आहे, ठीक आहे. नैसर्गिक बंदरे, त्यानंतर शेतीवर परिणाम, त्यानंतर आपल्याला आणखी दिलेलं आहे ते म्हणजे वाहतूक समस्या, त्यानंतर या गोष्टीचा एका वाक्यात सारांश हे देखील महत्त्वाचं आहे. आता हे सर्व झालं पुस्तकी लँग्वेज, ठीक आहे. आपल्याला वाचण्यालाही कठीण जात होतं, समजण्यालाही कठीण जात होतं आणि वारंवार लक्षात ठेवण्यालाही कठीण जात होतं. परंतु हे सर्व विसरून आपण आता शॉर्टकट आणि एक डिजिटल मॅप तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात लॉंग टर्ममध्ये राहणार आणि एक्झाममध्ये तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी तुम्ही, जो महाराष्ट्र आहे आपला तो कसा आहे, त्रिकोणी आहे, ठीक आहे. त्रिकोणी आहे, परंतु कसा उलटा त्रिकोणी, हे गोष्ट आहे कॉमन, जे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक आकडा काढलेला 3. आता 3 म्हणजे काय होतं बघा, महाराष्ट्राचे प्रमुख 3 विभाग पडतात, ठीक आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते विभाग कशा प्रकारे आपण लक्षात ठेवू हे आपण बघा या माध्यमातून दिसणार आहोत. ते म्हणजे डेक्कन. आता डेक्कन म्हणजे काय होतं नेमकं, त्यानंतर कोकण किनारपट्टी म्हणजे काय होतं नेमकं, त्यानंतर सह्याद्री म्हणजे काय होतं हे तुम्हाला विथिन एक्सप्लेन करणार आहोत. बघा कोकण किनारपट्टी म्हणजेच खचलेला भूभाग. बघा इथं स्पष्ट मेन्शन केलं आहे, कोकण किनारपट्टी जेव्हाही तुम्ही म्हणसाल तेव्हा तुमच्या लक्षात आला पाहिजे खचलेला किनारपट्टी. हे बघा हे अशा प्रकारे खचलेली, ठीक आहे. आता बघा अरबी समुद्र, या गोष्टीचं महत्त्व काय आहे, ठीक आहे. वरून पाहिल्याने, आता वरून कुठून पाहिल्याने म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्र आणि अरबी समुद्र यांना आपण वरून पाहतो, ठीक आहे, काही अंतरावरून पाहतो, त्यामध्ये काय काय फरक दिसतो आपल्याला. बघा यामध्ये किनारा जो आहे तो आपल्याला कशा प्रकारचा दिसतो, दंतूर स्वरूपाचा, ठीक आहे. आता बघा हे दंतूर स्वरूपाचा कसा आहे तर बघा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं स्वरूप दिसून पडतो आणि हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. का बरं, याच्यामध्ये तुम्हाला जे 720 किलोमीटर किनारा दिलेला आहे तो फरक तुम्हाला लक्षात येऊन जातो. फक्त बघा यामध्ये पाणी अशा स्वरूपात दिसते आपल्याला, ठीक आहे. यामध्ये स्वरूप असं दिसतो समुद्राचा. नंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे खाडी. आता खाडीचं नेमकं काम काय आहे आणि कशा प्रकारची खाडी दिसतो आपल्याला. पूर्वी आपल्याला कशा प्रकारे दिसतो तो सरळ जमीन, त्यानंतर काय झालेलं आहे ते टर्न झालेली आहे, म्हणजे नेमकं काय समुद्र इंटर झालेला आहे जमिनीच्या आतपर्यंत, जिथपर्यंत झालं आहे तिला नेमकं खाडी म्हणतो. आता हे सर्व आपण काय झालेलं आहे पुस्तकी लँग्वेज पाहिलेली आहे, परंतु आपण आता चेंज करणार आहोत यामध्ये कशा प्रकारे तर ते म्हणजे मॅपद्वारे. आता बघा जेव्हा आपण मॅपद्वारे पाहणार ना, तुम्ही जे आधीची मेथड आहे, जे आधीपर्यंत तुम्ही अभ्यास करत होते ते तुम्ही सर्व विसरून जाणार, कारण की ती किचकट होती आणि लक्षात ठेवण्यासाठी खूप इरिटेट वाटत होती. आता बघा याच्यामध्ये सिंपल आपण कसं लक्षात घेतो, महाराष्ट्र त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, पश्चिम किनारा आणि कोकण क्षेत्र, ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रस्तरभंग कशा प्रकारे झालेल्या सर्व गोष्टी आपण मॅपद्वारे पाहणार आहोत. बघा यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते म्हणजे बघा इथं सगळ्यात महत्त्वाचं डेक्कन. आता डेक्कनचं महत्त्व काय आहे, ठीक आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट काढून दाखवतो मॅप, ठीक आहे. एक सिंपल मॅप दाखवतो, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी मेन्शन करतो. हे रेड जो आहे हा झाला आपला कोकण, ठीक आहे. याला आपण कोकण समजा आणि याला काय म्हणा पठार, ठीक आहे. हा माहिती आहे काय 80% म्हणजे 80 to 86% फक्त आणि फक्त महाराष्ट्रात काय दिसतो तुम्हाला डेक्कन पठार, ठीक आहे. ज्वालामुखीच्या 29 वेळा फक्त आणि फक्त लक्षात घ्या हा शब्द 29 हा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. 29 वेळा उद्रेकामुळे निर्माण झालेला म्हणजेच लावा पठार, ठीक आहे. याला लावा पठार, दक्कन पठार अशा प्रकारे आपण संबोधतो. म्हणजे जवळपास 86% आपण काय करू शकतो तर डेक्कन महाराष्ट्रामध्ये आपण समजू शकतो. परंतु आता जेव्हा एक लक्षात घ्या डेक्कन आपण समजलं ते म्हणजे महाराष्ट्राचे 80% ते 86%, म्हणजे मग आता लक्षात घ्या कुठेतरी 80 पकडलं तर 20% नाही आहे डेक्कन, किंवा 86 पकडलं तर नियर अबाउट 14% नाही आहे डेक्कन. मग नाही आहे कुठं हा शब्द जेव्हा नाही येतो ना, तुम्ही एवढं डीप नेशनमध्ये अभ्यास करा की तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे, ठीक आहे. हो तर ठीक आहे, परंतु नाही का बरं, तर बघा हा जो कोकण किनारपट्टी दिसतो तुम्हाला इथे नाही आहे, सोबतच पूर्वाचा जो किनारा आहे तिथे नाही आहे. बरं का बरं नाही आहे हे तुम्हाला आता एकदम सिंपल भाषेत समजून घेतो. बघा यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकारचा आपण महाराष्ट्र पकडला, ठीक आहे. यामध्ये काय झालं 29 वेळा काय झालेला आहे उद्रेक झालेला आहे, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, ठीक आहे. त्यामध्ये काय झालेलं आता बघा या प्रकारची क्रिया झालेली आहे, ठीक आहे. उद्रेक झालेला आहे, हा जो लावारस बाहेर पडलेला आहे, ठीक आहे. यामुळे जो हा लावारस या साईडनं पसरलेला आहे, या साईड म्हणजे कोणती बघा हे आहे पूर्व साईड, ठीक आहे. पश्चिम साईड आहे का नाही, ठीक आहे. पूर्व साईड आहे फक्त. या साईडला तुम्हाला 80 ते 86% पर्यंत महाराष्ट्रामध्ये लावारस पाहायला मिळतो. आता लावारस कुठं पाहायला मिळतो बघा, हा जो पूर्व महाराष्ट्र आहे, ठीक आहे. पूर्व महाराष्ट्र आहे या भागामध्ये. मग आता याला आपण कोणता भाग म्हणतो तो म्हणजे दख्खन, ठीक आहे. दख्खनचा पठार म्हणतो. परंतु ज्या साईडला नाही आहे, ठीक आहे, ज्या साईडला म्हणजे बघा हा जो पूर्व किनारा आहे आणि हा पश्चिम किनारा आहे, आता याला तर आपण कोकण म्हणतो, परंतु हा तर पूर्व आहे, म्हणजे मग याला काय म्हणायचं माहिती आहे काय अतिपूर्व, ठीक आहे. विदर्भाचा अतिपूर्व जो भाग आहे या प्रकारे आपण त्याला कन्वर्ट करू शकतो, ठीक आहे. इथे आढळत नाही का बरं, आता बघा याची एक लिमिट असते. बघा ज्वालामुखी जेव्हा होतो ना त्याची लिमिट असते, तो लावा रस कुठपर्यंत पसरू शकतो, ठीक आहे. हे डिपेंड असते स्पीडवर,
ठीक आहे, यापर्यंत तो इथपर्यंत पसरला, ठीक आहे, परंतु इथं स्टॉप झाला, इथपर्यंत संपून गेला. म्हणजेच एक लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही एक गोष्ट आणखी प्लस करू शकता, ते म्हणजे इथून उद्रेक झाला आणि इथपर्यंत संपला, म्हणजे मग इथं जाडी किती असणार, जास्त, ठीक आहे. आणि जसजसं आपण तर दक्कनच्या पठाराची जाडी ही कशी होणार, कमी होणार, ठीक आहे. हे तुम्हाला कुठं पाठ करायची गरज आहे का नाही, ह्या मॅपद्वारे तुम्हाला 1 सेकंदमध्ये लक्षात आलं असेल. पुढे बघूया आपण, ते म्हणजे मॅपद्वारेच. आता बघा, तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे. बघा, तुम्हाला 700 दाखवते, ठीक आहे, 700 किलोमीटर, ठीक आहे, या प्रकारे. परंतु तेच अगर तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्राला लागलेला समुद्र हा किती आहे, तर तो तुम्हाला दाखवतो 720 किलोमीटर, ठीक आहे. परंतु हा फरक का बरं, म्हणजे बघा, तुम्हाला हे मॅपद्वारे समजून घेतो. महाराष्ट्राचा विचार केला, आपल्याला हा दिसून पडतो 700, ठीक आहे. हे जाडी किती, हे लांबी किती दिसून पडते, 700. परंतु त्याच प्रकारे अगर कोकण किनारपट्टी अगर कम्पेअर केली, आपल्याला हे 720 का बरं मिळते, ठीक आहे. याच्यामधला डेफिनेशन किंवा मेन फरक काय आहे, तर तो शब्द आहे म्हणजे दंतूर, ठीक आहे. मी तुम्हाला दंतूर मगाने IMP सांगितलं होतं, त्यालाच काय म्हटलं जाते, रिया, ठीक आहे, रिया प्रकारचा. आता हे नेमकं दंतूर रिया काय आहे, हे तर झालं पुस्तकी लँग्वेज. आम्हाला सर एक्सप्लेनेशन करून सांगा एकदम सोप्या भाषेत, म्हणजे तुम्ही म्हटलं ना का पिक्चरप्रमाणे, तर तुम्हाला बघा पिक्चरप्रमाणे समजावून सांगतो. ते बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे समुद्र बघा, हे निळ्या कलरचा आपल्याला काय दिसतं, समुद्र, ठीक आहे. परंतु हा जो इथं पर्टिक्युलरली इंटर करतो, म्हणजेच आता इंटर कसं करतो ते तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतो. बघा, आता या प्रकारचा आपण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी समजली, ठीक आहे, या प्रकारचं. सोबत त्यामध्ये बघा, या प्रकारे जेव्हा समुद्र आतमध्ये पाणी शिरवतो, ठीक आहे, इथे खाडी तयार होते, ठीक आहे. याच प्रकारे आता महत्त्वाचं हे झाली खाडी. परंतु रिया आणि दंतूर कुठे आहे सर, आम्हाला 720 किलोमीटर आणि 700 किलोमीटर यामधला डेफिनेशन जो आहे 20 किलोमीटरचा, तो का बरं एक्स्ट्रा झालेला तो सांगा सर. बघा, आता तो सांगतो. हा जो आहे ह्या प्रकारचा रिया दंतूर याला म्हणते, म्हणजेच बघा एक सपाट. आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो, बघा, हे सपाट आणि या प्रकारचं रिया दंतूर, ठीक आहे. आता बघा, यामध्ये काय होणार तुम्हाला, हे जेव्हा तुम्ही मोजसान तर हे तुम्हाला किती भरणार, ते म्हणजे 5 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर, ठीक आहे. परंतु या प्रकारे तुम्ही अशा प्रकारचे मोजमाप करसान तर ते तुम्हाला जास्त दिसणार 10 किलोमीटर, म्हणजे ॲज इट इज 3 किलोमीटरचा फरक पडणार, ठीक आहे. हे झालं आपलं सोपं लँग्वेज आणि सोप्या प्रकारचं एक्सप्लेनेशन, ठीक आहे. याच प्रकारे मित्रांनो, जेव्हा आपण महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी पाहतो, ते आपल्याला 700 भरणार. बघा, ते आपल्याला किती भरणार, 700 किलोमीटर. सोबतच आपण जेव्हा अशा प्रकारचा रिया दंतूर पाहतो, तो म्हणजे कोकण किनारपट्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला 720 किलोमीटर फरक पडणार. म्हणजेच एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला कोकण किनारपट्टी यांची लांबी विचारली ते होणार 720 आणि महाराष्ट्राची तुम्हाला उत्तर दक्षिण लांबी विचारली ते होणार 700. म्हणजे एकदम सोप्या प्रकार, ठीक आहे. त्यानंतर आणखी आपण काय काय पाहणार याला, तर बघा, यामध्ये आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे समुद्रकिनारा. महाराष्ट्राच्या पर्टिक्युलरली जिल्ह्याला लागलेला समुद्रकिनारा हा किती किलोमीटरचा आहे, हे देखील का बरं महत्त्वाचा आहे, कारण की हा टॉपिक शेवटी आपण काय घेणार आहोत, MPSCने विचारलेले सर्व प्रश्न आणि विथ एक्सप्लेनेशन, ठीक आहे. त्यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आपल्याला इथं शो होत आहे, परंतु आपल्याला याच्या पुढचं ठाणे आणि पालघर दिसत नाही आहे. त्यामुळे आपण ते कसं लक्षात घ्यायचं, बघा, ठाणेमधून पालघर हे वेगळं झालेलं आहे 2014 मध्ये, हे आपल्याला माहिती आहे. परंतु एक लक्षात घ्या, पालघरला नेमकं किती लागलेलं आहे समुद्रकिनारा, हे महत्त्वाचं आहे. पालघरला आपण विचार केला तो म्हणजे 102 किलोमीटरचा जवळपास समुद्रकिनारा लागलेला आहे. सोबत लक्षात घ्या 25 किलोमीटर कोणाला लागला, ठाणे. हे सर्व कशामध्ये मित्रांनो, किलोमीटरमध्ये, ठीक आहे. आता सर्वात महाराष्ट्रामध्ये अगर किनारपट्टी कमी लागली असेल ते म्हणजे ठाणेला, म्हणजे हा एक तुमचा एक्झाम पॉईंट बनू शकतो. त्यानंतर आता बघा, आता सर्व आपल्याला मॅपद्वारे दिसणार आहे. आता मुंबई दिसतं आपल्याला इझिली. आता बघा, याच्यामध्ये मुंबई शहर आणि बृहमुंबई हे दोन्ही एक गोष्टी एकत्र करा, म्हणजे मुंबई शहर आणि उपनगर हे दोन्ही गोष्टी मिळून मुंबई पकडा. याच्यामध्ये तुम्हाला किती दिसणार आहे, तो म्हणजे जवळपास 114 किलोमीटर. बघा, बृहमुंबई या प्रकारे तुम्ही विचार करा, 114 किलोमीटर, ठीक आहे. आता रायगड आपण इथे पकडूया, ठीक आहे. याला आपल्याला किती समुद्रकिनारा लागणार, तो म्हणजे 122, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. आता बघा, रत्नागिरीला मी काय करणार आहोत, बॉक्स करणार आहोत. का बरं, महत्त्वाचं आहे. त्या सिंधुदुर्ग आपल्याला 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला दिसून येतो. यामध्ये तुम्हाला रत्नागिरीला बॉक्स का बरं केला, कारण की हा एक्झाम पॉईंट आहे. म्हणजेच 237 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 237 किलोमीटर, ठीक आहे. आता हा आकडा मी तुम्हाला इथं व्यवस्थित लिहून दाखवतो. 237 किलोमीटर म्हणजे हा एक्झाम पॉईंट काय आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला 2 पॉईंट जे आहे ते एक्झाम पॉईंट आहे. बघा, एक रत्नागिरी. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये अगर कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लागला असेल तो म्हणजे रत्नागिरी, म्हणजे 267 किलोमीटर. त्यानंतर सर्वात कमी अगर कोणत्या जिल्ह्याला लागला असेल तो म्हणजे ठाणे, फक्त आणि फक्त 25 किलोमीटर, ठीक आहे. अशा प्रकारचे पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाते. म्हणजेच तुम्ही अशा प्रकारचा अभ्यास करसाल तर तुम्ही सगळे पेपर क्लिअर करसाल. एक महत्त्वाची गोष्ट आणखी जे तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारली जाते ते म्हणजे बघा, हे हाफ. म्हणजेच हाफ काय होते बघा, याला म्हणतो आपण उत्तर कोकण आणि याला म्हणतो आपण दक्षिण कोकण, ठीक आहे. बरं, हे कशा प्रकारे विभाजन झालेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे उत्तर कोकणमध्ये जिल्हे किती येतात बघा. उत्तर कोकणमध्ये जवळपास आपल्याला 5 जिल्हे पाहायला मिळतात. सोबत मग आता दक्षिण जिल्ह्यामध्ये किती येणार, 2, कारण की कोकणमध्ये टोटल बघा. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आणखी सांगून देतो, म्हणजे बघा, जेव्हा आपण कोकण हा विचार करतो ना, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला दिसणार आहे जवळपास 30,728 हे काय आहे तर किलोमीटरमध्ये आहे. म्हणजेच काय आहे, हे एकूण विभाग आहे. म्हणजे एकूण विभागाचे क्षेत्रफळ आपल्याला अगर विचारले ते म्हणजे 30,728 किलोमीटरमध्ये आहे, ठीक आहे.
हे लक्षात घ्या. सोबत यामध्ये तुम्हाला आणखी काय दिसणार ते म्हणजे 50 तालुके. ठीक आहे, तालुके हे तुम्हाला एक्झाम पॉईंटमधलं मी सांगणार आहोत सर्व. त्यानंतर बघा आणखी काय विचारणार तुम्हाला, त्याच्यामध्ये 7 जिल्हे आहे. ठीक आहे, 7 जिल्हे आहे. परंतु आता हे 7 जिल्ह्याचं आपण डिव्हिजन पाहणार आहोत. म्हणजे कसं, उत्तर आणि दक्षिण. बघा उत्तर आणि दक्षिण. आता यामध्ये किती येणार उत्तरमध्ये, तर ते येणार 5 आणि यामध्ये 2. म्हणजेच 5 कोणते 2 कोणते आम्ही कसं का लक्षात ठेवा. तुम्ही तर म्हणा आम्हाला इझी प्रकारे सांगू शकता. बघा काहीच नाही, वरचे 5 इकडे उत्तर, खालचे 2 इकडे दक्षिण झालं. म्हणजेच बघा यामध्ये तुम्हाला आता मॅपमध्ये सांगतो. बघा हे जे आहे पालघर, ठाणे, त्यानंतर रायगड इथपर्यंत आपल्याला काय दिसणार, हे उत्तर. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आपल्याला दक्षिण. तर तुम्ही म्हणा हे तर 7 झाले, 7 नाही झाले. अरे बाबा मुंबई म्हणजे आपण काय केलेलं आहे, मुंबई शहर आणि उपनगर हे आपण दोन्ही मुंबईमध्ये कन्वर्ट केलं आहे. म्हणून आपण सध्या त्याला आपण मुंबई पकडतो. ठीक आहे, या प्रकारचे. आता बघा यामध्ये तुम्हाला एक्झाम पॉईंट काय, उत्तर दक्षिण तर आपण केलं, परंतु एक्झाम पॉईंट काय आहे, तर बघा यामध्ये तुम्हाला एक्झाम पॉईंट असा आहे की यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो उत्तर आहे, जो उत्तर भाग आहे हा माहिती आहे का दक्षिण ॲज कम्पेअर टू दक्षिण. दक्षिण माहिती आहे का जास्त खडकाळ आहे उत्तरपेक्षा. हे तुम्हाला एक्झाम पॉईंटमध्ये विचारलेलं आहे. म्हणजेच बघा तुम्हाला उत्तर भाग जो आहे जास्त खडकाळ आहे की दक्षिण भाग जास्त खडकाळ आहे, तो म्हणजे दक्षिण भाग जास्त खडकाळ आहे. ठीक आहे, आता म्हणतात सर आमचं प्रस्तरभंग तर राहिलंच, आम्ही पुस्तकी लँग्वेजमध्ये वाचलेलं आहे, परंतु मॅपद्वारे आम्हाला समजलं नाही. बघा आता मॅपद्वारे तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा हे जे तुम्हाला प्लेन साईड दिसत आहे, ठीक आहे, याला प्लेन साईड म्हणतो आपण. हे जेव्हा अशी आतमध्ये शिरत आहे, आतमध्ये काय शिरत आहे बघा, आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा हा एक जमीनचा तुकडा आहे. आता आपण याला काय म्हणतो तुकडा, परंतु यामध्ये काय झालेला हा जो भाग आहे, हा भाग हा कसा करताय, खाली 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 खसत आहे. ठीक आहे, खाली खाली खसत आहे. म्हणजेच तुम्हाला आता विदिन एक्सप्लेन सांगतो. ठीक आहे, हा भाग तुम्हाला इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे आता बघा यामधला हा जो भाग आहे हा काय झालेला, खाली खाली जात कुठं गेलेला आहे, तो त्या सिमिलर भागच्या पर्टिक्युलरली खाली गेलेला आहे. म्हणजेच बघा यामध्ये तुम्हाला इथं एक्सप्लेन होणार. बघा हा जो भाग आहे सपाट भाग हा खाली खाली होऊन माहिती आहे का आपल्याला अशा प्रकारचा प्रस्तरभंग झालेला दिसत आहे. यालाच आपण प्रस्तरभंग म्हणतो, बाकी काहीच नसून. ठीक आहे, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये या प्रकारे आपण ते लक्षात घेऊ शकतो. किनारपट्टा दिसतो आपल्याला, यामध्ये आपल्याला मृदा म्हणजेच माती हे कशा प्रकारचे आढळून येते, ते म्हणजे जांभी. ठीक आहे, जांभी मृदा. यामध्ये काय राहतो जास्तीत जास्त बॉक्साईट. ठीक आहे, या प्रकारचं ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ठीक आहे, सोबत लक्षात घ्या यामध्ये आणखी एक्झाम पॉईंट आपण काय पाहणार आहोत ते म्हणजे लांबी रुंदी. ठीक आहे, यामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्राची आपण फक्त आणि फक्त काय पाहणार आहोत, कोकण नाही पाहणार आहोत आपण आता फक्त महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र पाहणार आहोत. याच्यावर उत्तर दक्षिण विचार केला तर ते किती होते 700. ठीक आहे, आणि जर पूर्व पश्चिम केला तर ते होते 800. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही कन्फर्म लक्षात ठेवा. सोबत लक्षात घ्या जो आपल्याला कोकण किनारपट्टा विचारला जातो तो किती राहणार 720. आपण ते पाहिलेलं आहे कशा प्रकारे रि आणि दंतामुळे. ठीक आहे, आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर बघा हे झालं फक्त आणि फक्त महाराष्ट्र. आता पाहणार आहोत आपण पठार. याची उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लांबी आणि उंची हे सर्व पाहणार आहोत. बघा यामध्ये आपल्याला सिंपल आणि सिंपल ॲरोमध्ये लक्षात येणार ते म्हणजे पूर्व आणि पश्चिम. जर का पूर्व पश्चिम विचार केला तर ते होणार 750. ठीक आहे, आता बघा पूर्व पश्चिम 700 का बरं, तर महाराष्ट्राची किती आहे 800. ठीक आहे, महाराष्ट्राची 800. परंतु मी तुम्हाला सांगितलं ना कोकण या साईडला आपल्याला दक्कनचा पठार दिसत नाही. त्यानंतर पूर्व विदर्भ. ठीक आहे, या साईडला आपल्याला दक्कन पठार दिसत नाही. ठीक आहे, त्यामुळेच काय होतं 50 किलोमीटर हे कमी होऊन जाते. ठीक आहे, आता किती राहणार 750. त्यानंतर बघा उत्तर आणि दक्षिण हे किती राहणार, बघा महाराष्ट्राची किती आहे सर्वात पहिले हे लक्षात ठेवा 700. तर मग याची किती राहणार 700 राहणार ॲज इट इज. ठीक आहे, आता राहिली उंची किती राहणार ते म्हणजे 450. ठीक आहे, हे गोष्टी एकदम नोट डाऊन करा. हे नोट डाऊन करायच्याच गोष्टी आहेत, नोट डाऊनच करा. ठीक आहे, आता पाहणार आपण प्रश्न जे MPSC आयोगाने विचारलेले आहे. ठीक आहे, त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या दक्कन पठारावरील ग्रामीण भागामध्ये घरं बांधण्यासाठी या स्थानिक दगडांचा वापर केला जातो. आता तुम्ही म्हणणार हे तर सर आम्हाला सांगितलंच नाही कुठल्या प्रकारचा दगड आढळतो. तर बघा हे आपण गोष्ट कुठं चालू आहे पठाराची. ठीक आहे, जो दक्कनचा पठार आहे जो ज्वालामुखीमुळे उद्रेक झाला. ठीक आहे, जो पसरला असा. ठीक आहे, या प्रकारचे सांगितलं होता. त्याला आपण एक काय म्हणतो माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसॉल्ट. ठीक आहे, दक्कनचा पठार जो लावा आहे तो बेसॉल्ट लावा म्हणून ओळखला जातो. हे देखील महत्त्वाचं आहे, सोबत लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड प्रश्न काय, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम. बघा काय विचारलं इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, पूर्व आणि पश्चिम. पूर्व तुम्हाला दिशा तर माहीत असेल, बघा हे पश्चिम. त्यानंतर हे काय राहणार पूर्व या प्रकारचं. ठीक आहे, पूर्व पश्चिम लांबी कोणाची, परंतु एक लक्षात घ्या महाराष्ट्र पठाराची. सर्वात महत्त्वाचं इथं म्हणजे हुशार मुलं फक्त आणि फक्त हे गोष्ट आठवण करतात ते म्हणजे पठाराची विचारली आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला जस्ट काही सेकंद आधी एक्सप्लेन केलं आहे ते म्हणजे बघा हा झाला पठार. ठीक आहे, याची लांबी म्हणजेच पूर्व पश्चिम किती सांगितली मी तुम्हाला 750. ठीक आहे, 750 सांगितली आहे. सोबत लक्षात घ्या महाराष्ट्राची विचारली फक्त आणि फक्त ते होणार 800, परंतु पठाराची विचारली ते होणार 750. ठीक आहे, आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन कशा प्रकारचे दिले आहे. आता जवळपास इथं आपल्याला 800 द्यायला पाहिजे होतं, म्हणजे अनेक विद्यार्थी कन्फ्यूज झाले असतात. यामध्ये उत्तर सरळ दिलं आपल्याला ते 750. ठीक आहे, पुढं तुमच्याकडून अशा प्रकारची गलती व्हायला नाही पाहिजे. आयोग ट्रॅप टाकत असतो. ठीक आहे, पहिल्याच याच्यात टाकत असतो. जेव्हा तुम्हाला असा प्रकारचा प्रश्न आला पठाराची आणि तिथं ऑप्शनमध्ये पहिलाच ऑप्शन तुम्हाला 800 दिसणार, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया म्हणजे दक्कन पठाराची उंची मीटरमध्ये किती. आता बघा आपल्याला काय विचारलं, दक्कन पठार कुठला जो आपण एक्सप्लेन केला आहे त्याची उंची विचारली आहे. ठीक आहे, उंची. आता मी तुम्हाला जस्ट काही सेकंद आधी सांगितलेलं आहे बघा उंची, इथे मी स्पष्ट मेन्शन केलं ते म्हणजे उंची 450. ठीक आहे, आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला उंची किती दिली आहे 350. 450
बघा सेकंड नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट राहणार. पुढे बघूया, कोकण किनारपट्टीमध्ये कोणत्या प्रकारची मृदा, बघा मृदा विचारलेली आहे. ठीक आहे, काळी मृदा आढळणार का, तांबडी मृदा, जांभी, फक्त आणि फक्त जांभी मृदा. ठीक आहे, हे आढळणार. ठीक आहे, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला नेहमी आयोग विचारत असते. आता आपण इथेच थांबून जाऊया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. सोबत अशाच प्रकारच्या ॲनिमेशनद्वारे किंवा मॅपद्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.